नमस्कार. 10 ऑगस्ट रोजी गोव्यात 186 ज्या पंचायत आहेत त्या पंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत आणि 12 तारखेला निकाल आहे. आम्ही आता जर बघितलं तर पंचायत ही ग्रामीण भागातील एक अशी संस्था जिथं गावातील लहान लहान मुद्दे जे खूप महत्त्वाचे असतात लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी त्यावर जे पंच असतात त्यांची महत्त्वाची भूमिका असते, ते बजावत असतात. लोकांचे लहान लहान प्रश्न पण जे सोडवल्याने लोकांच्या अडचणी दूर होतात अशा तऱ्हेनं पंचायत इलेक्शनसाठी त्याचं एक महत्त्व असतं. आणि ह्यात पंचायत निवडणुकीमध्ये पंच त्यानंतर सरपंच उपसरपंच यांच्या देखील कालांतराने निवड होते. आता गोव्यात पंचायत निवडणुकांसाठीचा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात पोहोचण्याच्या दिशेने आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत अंजुना कायसुवा पंचायत जी आहे बारदेस तालुक्यातील एक महत्त्वाची पंचायत. ह्या पंचायतीतील वार्ड नंबर 7 मध्ये एक असाच युवक तरुण आपली काही स्वप्न बाळगून गावाच्या विकासासाठी या पंचायतमध्ये निवडणूक लढवत आहे वार्ड नंबर 7 मध्ये. आणि असा हा युवक जो आहे तो आपल्यासोबत आहे. माझ्यासोबत इथं आहे रवी हरमलकर जो वार्ड नंबर 7 मधून अंजुना कायसुवा पंचायतमध्ये निवडणूक लढवत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. का निवडणूक लढवत आहेत, त्यांची काय लोकांना त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत, 5 वर्षात लोकांनी संधी दिली तर ते गावच्या विकासासाठी काय करणार आहेत ते आपण जाणून घेऊया. रवी बाब, सगळ्यात पहिली तुका वेलकम करता. कसो चल्ला प्रचार? थोडेच दीस उरल्या, 10 तारखेक इलेक्शन आहा. हय, सांगपाक म्हटल्यार आमी 4 वर्सां जालीं आमी पंचायतीन एक स्थान आसता म्हणटा ती ग्रामसभा. ग्रामसभेक आमी आमचे ग्रामस्थांचे प्रश्न घेवन वयताले. आमी खूब बोबाळ मारलो, आमी खूब प्रश्न घातले, पण एकूय आमचो प्रश्न सुटावो जावंक ना. स्पेशली सगळ्या गोंयांक जी भेसावडटा ती म्हणटा ती लायटीचो प्रश्न. लायटीचो प्रश्न कितलींच वर्सां जालीं सोडूंक पावूंक ना. आनी तो लायटीचो प्रश्न आहा पळय तो एकदम इजी आसा. आमी जर मळबान जर पळयलें, मळबान लायट आसा पण ती त्या सोर्सिसांतल्यान दिवपाचो प्रयत्न कोणूच करना. तो आमी आमच्या सरपंचा कडेन घातलेलो, जो सावयो आल्मेदा आसा पळय, ताका सांगलें आमी सोलर एनर्जी थोडे घरांक सोलर दिया, सोलर एनर्जी दिया आनी लायटीचो प्रश्न एटलिस्ट 50% कमी करा. पण आमचें केन्नाच आयकूंक ना. हांगासर हाय रायज बिल्डिंग्स येता आनी आमचे जे आमकां जी लायट मेळपाची आसता पळय ती लायट काडून ते तांकां दिता. ऑब्वियसली आमकां हॉटेल्स जायच, कित्याक आमकां आमचे भितरचे खुबशे जाणांचे प्रश्न पोटाचे प्रश्न सुट्टा. पण म्हाज्या पोटाचे अर्दे सोडून हांव दुसऱ्यांक कसो दिवं, हो हांव मेजर प्रश्न आमचो आसा. अंजुना कायसुवा विलेज पंचायत आहा पळय तोचो प्रश्न. पण ताका पाठपुरवठा कोणूच करिनात. ताका इतल्यो वर्सांच्यो वायरी आसा ताका कोणूच पळयना. खंय ट्रान्सफॉर्मर घालपा जाय, खंय कितें करपा जाय कोणूच पळयना. पण ताका ऑल्टरनेटीव म्हणून रिन्युएबल एनर्जी आसा, ताका ते ऑल्टरनेटीव कोणूच पळयना. दुसरो आमचो प्रश्न आसलो उदकाचो, तो सगळ्याक आसा पळय. पण पळय कशें आसा, आमचें घर पयलीं आमी सांबाळटले, मागीर आमी गांव सांबाळटले. तशें आमी अंजुना पंचायतीन कितें सांगलें, सगळ्यो बांयो आसा पळय त्यो म्हटल्यार एक्टिवेट कर, बांयो एक्टिवेट कर. आनी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून कॉन्सेप्ट आसा. आमी 2 कडेन पायलट प्रोजेक्ट केले आनी सक्सेसफूल जाल्या. एक केरी आनी एक गिरवाड्या, गिरी म्हणटा पळय थंय 2 कडेन रेन वॉटर हार्वेस्टिंग केलें आमी. पायलट प्रोजेक्ट सक्सेसफूल जाल्या. आमी तो सांगलें आनी ताका सांगलें सरपंचाक, बाबा रेन वॉटर हार्वेस्टिंग कर. हेतून कितें जातलें, 3 वर्सांनी वॉटर टेबल वाडटलो आनी बांयो आसा पळय त्यो क्लीन जावन तांकां मोटर बसोवन एटलिस्ट थोडे तरी घरांक उदक मेळटलें. जे टोटल डिपेंड आहा नळाचेर पळय ते डिपेंडंट रावतले मागीर बांयचेर. वॉटर टेबल वाडलो कितें ना, स्प्रिंग्स ऑटोमॅटिकली व्हडल्यो जातल्यो. हो प्रश्न आमचो दुसरो. सो अश्यो कितल्यो बांयो आसा ज्यो आतां तूं आतां गांवांत भोंवता? हांवें WRDच्या डिपार्टमेंटासून डेटा घेतलेलो. कमीत कमी 500 बांयो आसा ज्यो थोड्यो इनएक्टीव आसा, थोड्यो एक्टीव आसा. पयलीं आमी 80% बांयचेर डिपेंड रावताले आनी बांयचें इतलें बरें उदक, नॅचरल उदक, हें जें येता पळय अस्नोडा ट्रिटमेंट प्लांटासून आमी म्हणटा आमकां उदक मेळटा, पण तेतून जनावरां मरता, तेतून गार्बेज उडयता, कोण पोटी करता, हें ट्रीट जावन आमकां येता. पण हांगासरूच जर बारीकसो जर एक प्लांट जर घातलो आमी, ट्रिटमेंट प्लांट धाकटो, आनी लोकांक जर उदक, लोकांचो प्रश्न उदकाचो प्रश्न सुटावो जाता. सो हे म्हटलें तूं बांयच्या बाबतीन किंवा लायटीच्या बाबतीन सोलार एनर्जी हो एक फाल्यां जर तुका लोकांनी संदी दिल्यार तूं कॉन्सेप्ट फुडें व्हरतलो आनी तें शक्य आहा? शक्य आसा. कित्याक सांग, गव्हर्मेंट 60% सबसिडी दिता, 40% पंचायतीक. आमची पंचायत न्ही
वन ऑफ द रिचस्ट पंचायत इतलो रेवन्यू आसा आनी 1 लिटराची बाटली जर धरली तूं तेतून 30% रेवन्यू येता आनी 70% आसा पळय ते उदकाची बाटली एग्जाम्पल ताका लिकेज आसा. हे जे वॉर्ड मेंबर आहा पळय इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव ते ती लिकेज आपणाच्या घरांनी व्हेल्या म्हणजे कळ्ळें तुका सांगपाचें ती लिकेज पयलीं भरून काडपा जाय आनी 70% आहा पळय ते उदक भितर हाडपा जाय तो रेवन्यू जातलो आनी बाकीचे जे उरलेले पयशे आहा पळय ते पंचायतीसून थ्रू येता. मेन इम्पॉर्टंट रेवन्यू कसो करप पळय तो म्हाजे कडेन आयडिया आसा. सो आतां तूं जेन्ना घराघरांनी म्हाका दिसता भोंवता तुजो मॅनिफेस्टो घेवन तुजो मॅनिफेस्टो आमी पळयलो तेतूनय तूं वेगवेगळे मुद्दे मांडल्या. कसो रिस्पॉन्स मेळटा लोकांचो? रिस्पॉन्स म्हाका बरो मेळटा. कित्याक सांग आमची ही वॉर्ड नंबर 7 आसा पळय ती हाय प्रोफायल जाल्ली आसा. हांगासर लँड ग्रॅबर्स आसा पळय बिल्डर लॉबी आहा पळय तेणें आपणाचो कॅन्डिडेट दवरला. दुसरो आसा पळय बिल्डर लॉबी कडसून पयशे घेतल्या भरपूर मायाजाळ केला आनी तो कॅन्डिडेट आसा. अशें करून 2-3 कॅन्डिडेट आसा पळय ते बॅकग्रावंड तेंचे असले आसा 2-3 कॅन्डिडेट क्लीन आसा. आतां लोकांनी विचार करचो बाबा तेंचें फ्युचर कितें. इन्स्टंट मनी जाय जाल्यार ते सायडीन आसा. लाँग टर्म फ्युचर जाय जाल्यार म्हाजे सायडीन आसा. वायट दिसता अंजुना गांवच्या विलेज पंचायतीन अनएम्प्लॉयमेंट आसा. सगळ्याकून व्हडलो प्रश्न अनएम्प्लॉयमेंटाचो. घराघरांनी हांव भोंवता एक जाले दोन चोडो अनएम्प्लॉयमेंट आसा. आनी फोर्सफुली जे भुरगे आसता पळय चेडे आसता पळय ते मागीर वयतात टॅक्सी बिजनसान रेंट कार बिजनसान थंयच कॉम्पिटिशन आसा. त्या खातीर एक ऑल्टरनेटीव सोर्स म्हणून हांवें चिंतला. इवन आमचे जे गांवचे भुरगे आहा पळय अनएम्प्लॉयमेंट जॉब ना करता जर म्हाका जर संदी दिली आनी म्हाका खबर आहा लोक म्हाका संदी दितले तेंचो 70% म्हाजे कडेन अशी आयडिया आसा अशें प्लॅनिंग आसा. अंजुना कांयसवा विलेज पंचायतीनूच तेंचो 70% जॉब आनी एम्प्लॉयमेंटाचो सेल्फ एम्प्लॉयड आनी एम्प्लॉयमेंट प्रश्न सुटावो जातलो. ओके सो युथां खातीरूय जे बेरोजगार आहा तेंचोय प्रश्न सुटावो जावपाक शकता. फक्त एक विजन जाय आनी त्या प्रामाणीकपणे प्रयत्न करप प्रामाणीकपणे करपा जाय. तुमकां परतूय सांगता हांव लिकेज खूब आसा ती लिकेज भरून काडपा जाय. तुमकां उदाहरण दिता हांव. हांगासर एक हॉटेल आसा ते हॉटेलनी आमच्या अंजुना कांयसवा विलेज म्हणजे 90% इलिगॅलिटी आसा खंय बी वच. हे वॉर्ड मेंबर्स आसता पळय इलेक्टेड वॉर्ड मेंबर्स ते आतांचे आसले पळय ते कितें करतात तांकां धमकयता इतना पैसा भेजो मागीर ते कितें करतात स्टाफाची जी कितें आसता पळय ती कमी सॅलरी दिता तांकां आनीक कितें रेवन्यू येवपाचो तो कमी दिता रेवन्यू मागीर आनी हे बॉल्सान घालता आनी वयता. म्हणजे एक प्रकारे एक्स्टॉर्शनच चालू आहा. डे लायट एक्स्टॉर्शन चालू आसा. लोकांनी हें सोजमोवपा जाय बाबा पयसो खंय आसा आमकां पयसो इम्पॉर्टंट कितलो आनी पयसो खंयच्यान येतलो. आमी कितें करतात हांव सगळें जनरलायज करना. आतां इमिडिएटली इन्स्टंट पयसो मेळटा पळय तेंचे कडल्यान घेता आनी म्हणटात ते कितें म्हणटात तेंचो समज आसा फुडाराक आनी आमकां पळोवचेंच ना ते. पण खंय तरी विचार हो बदलुवपा जाय थिंकींग बदलुवपा जाय. कोणाचे तरी विश्वास धरून पळोवपा जाय. कित्याक तुमची 25-30 वर्सां अशीच गेल्या. संदी दिवपा जाय आनी एक अशें पळोवपा जाय बाबा हाय हो एक रवी हरमलकर हो करूंक शकता. हांव करूंक शकता कित्याक काय म्हणटा म्हाजो बापूय जो आसलो म्हाजे वडील जे आसले पळय ते एक सोशल वर्कर आसले आनी धडाधडीचे आसले ते बऱ्यांतली बरी कामां करताले आनी ते रगत म्हाज्या भितर शिरशिरता. त्या खातीर म्हाका चड कॉन्फिडन्स आसा त्याच्या आशिर्वादान आनी लोकांच्या सपोर्टार हांव निवडून येतलो. कितलेय हर्डल्स आसूं तो लँड माफिया आसूं लँड ग्रॅबर आसूं जाल्यार बिल्डर माफियान जो स्पॉन्सर केला तेंचे आसूं म्हाका लोकांचेर विश्वास आसा लोकांचेर ट्रस्ट आसा. हे फावटी लोक बदलाव घडोवन हाडटले आनी म्हाका निवडून हाडटले. रवी बाब तुमचो आतां आमी जर बेल्ट पळयत जाल्यार तूं जसो उल्लेख केलो पळय हॉटेलांचो उल्लेख केलो हे तुमचो ही बीच लायन आमी म्हणटा. टॅक्सी बिजनस हो हांगासर एक मेन असो कित्याक टॅक्सी बिजनसाचेर खुबशे घराबे हांगासर चलतात. सो तेजेर तुजें मत कितें आहा कित्याक आतां टॅक्सीच्या इश्यूचेर खूब मोठो बोवाळ चल्ला एप हाडटले म्हणटा आनी कितें म्हणटा तुजो एज अ व्यू कितें? पळय पारंपारीक म्हणटा पळय ताका एक उतराक वॅल्यू आसा. खुबशे जाण म्हणटा एप बेस फिजिबल ना म्हाजो व्यू आनी टॅक्सीकारांचो व्यू फिजिबल ना एक्चुली फिजिबल ना. आनी हें जें अरिश्ट येयलां टॅक्सीकारांचेर तें दूर करपाक हांव हेच्या पयलीं वावुरतालो. पळय गोवा मायल्स येयली गोवा मायल्स हांवें RTI मारली तेन्ना म्हटलें 11 म्हयने विथावट लायसन्स चल्ली लायसन्सूच नासलें हांकां. लेटली
हांवें RTI मारली, GST पे करूंक ना. त्या गोवा मायल्सान GST पे करूंक ना. आनी हांगासर म्हणटा ते मिटर दिल्या पळय फॉल्टी मिटर जे 2012 मॅन्युफॅक्चर जाल्या. तुमकां खबर आसतली 2012 कोकाची रेट कितली आसतली, अमकी आसतली. पण आतां सेम रेट आसा ना. 2000 मॅन्युफॅक्चर 12 जाल्ले ते आतां 2022 म्हणजे 10 वर्सांनी तांकां ते दिल्या. आनी म्हणटा आमी फ्री दिता. फ्री दिवंक ना एक्चुली. मिटरांचेर तांकां फटयले टॅक्सीकारांक सदांच न्ही फटयत आसता. आनी ते न्ही सॉफ्ट कॉर्नर जाल्या. कोणूय येता आनी तेंचें हें करता. त्या खातीर म्हाज्या मॅनिफेस्टोनूच आसा. म्हाज्या मॅनिफेस्टोन हांवें दवरला कॅब एग्रिगेटर्स हांगा नाका. कोणूय तुमी ड्रॉप करान चला. कित्याक सांग प्रश्न म्हाज्या गांवच्या टॅक्सीकारांचो आसा. तांकां ऑल्टरनेटीव सोर्स आसा पण तांकां ट्रेन करपा जाय. आनी तांकां टॅक्सीकारांकसून ऑल्टरनेटीव सोर्स कसो आसा पळय तो दिवपा जाय. आनी टॅक्सीकारांचोय हें कशें सांबाळटलें, तेंचें अस्तित्व कशें सांबाळटलें तेचेर आसा. कित्याक सांग अस्तित्वाचो प्रश्न आहा तेंचो. आमकां जाय सगळेच तो म्हणटा, थोडे जाण मिनिस्टर्स म्हणटा, सगळे म्हणटा ऑनलायन जाला म्हणटा. पण इवन सगळें ऑनलायन जाता पळय लोकल मार्केट लोकल बिजनसमॅनांक न्ही सफर जाता ते. आतां फॉर एग्जाम्पल रिलायन्स कॉर्पोरेट तो भाजी विकता, तो मोबायलूय विकता, A to Z विकता. म्हणजे आमी कितें करपाचें सामान्य लोकांनी. जेन्ना कोवीड जालो, महामारी येयली, रिलायन्साक इफेक्ट जालो ना, पण आमच्या टॅक्सीकारांक इफेक्ट जालो. सो टॅक्सीकारांक तुमच्या माध्यमांतल्यान हांव रिक्वेस्ट करतां, तुमच्या फाटल्यान हांव पयलीं रावल्लो, आतांय फुडें रावतलो. तुमकां जर म्हाजेर विश्वास आसा आनी म्हाका खबर आहा म्हाजेर विश्वास आसा म्हणून, ताका लागून हे कॅब एग्रिगेटरांक नाका म्हणून आनी तुमकां लोकल बिजनस जावपा जाय म्हणून हांव तुमच्या सदांच आनी सदैव फाटल्यान आसतलो. आनी ऑल्टरनेटीव एक चिंततलो. म्हाज्या वॉर्डान अमानी म्हणून हॉटेल आहा, 40 जाण टॅक्सीकार आसा. 2 दिसांनी तांकां एक भाडी मेळटा. पण इन द टायम ते फ्री टायमार ते एडिशनल कितें करूंक शकता, कसो इनकम जनरेट करूंक शकता. आमच्या गांवान एक टॅक्सीकार आसा डॅनी डिसुजा म्हणून, म्हाजे शेजारी तो. ताणें भेणे लायले, ताणें एग्रिकल्चरान गेलो तो. अशें ऑल्टरनेटीव खूब आसा. सो टॅक्सीकारांनी विचार करपा जाय बाबा तुज्या भुरग्यांचो फ्युचरा खातीर इन्फ्लेशन वाडटा. हे जे 2000 म्हणटात पळय दिसाक 2000 पावना. तेंचे मेंटेनन्स कितलोच आसता. रस्त्याची परिस्थिती जाणा तूं. तांकां टॅक्सीस वाडल्या, तेंचे इन्शुरन्स वाडला, तेंचो इंट्रस्ट वाडला आनी म्हारगाय वाडला. हें चिंतून जर केलें जाल्यार टॅक्सीकारांचें एक्चुली अस्तित्व काबार जातलें. हे कॉर्पोरेट येवं जाल्यार ना येवं, कित्याक म्हारगाय वाडटली ते कवर अप करूंक पावचें ना. सो तुजो सपोर्ट हो लोकल टॅक्सीकारांक आसतलो आनी अपोज तुजो जो आहा तूं टॅक्सीकारां वांगडा आसतलो की ॲप बेस्ड टॅक्सी हेका तुजो विरोध आसतलो? ॲप बेस्ड टॅक्सी म्हाजो अंजुना कायसवा विलेज पंचायतीन हांव कोणाकूच हाडूंक दिवचो ना. म्हाजो 110% विरोध आसतलो. कित्याक सांग हे म्हाजे गांव भाव. तो कोण ॲप बेस्ड बी आहा तो म्हाका खबर ना. तो म्हाजो सोयरो न्ही, तो म्हाजो गांवचोय न्ही. सो म्हाका ताका फायदो करून कितें फायदो म्हाका. म्हाज्या गांवच्यांक जर फायदो जाय जाल्यार हांव हॅपी जातलो. ते 4 पयशे घरान येतले तेंच्या. सारकें. तूं सांगलें युथांक खातीरूय जॉब एम्प्लॉयमेंटा खातीर तुजे कडेन प्लॅन आसा. परत तूं टॅक्सीवाल्यांचो इशू मांडलो. म्हाका सांग बायलां जीं आसा आमच्या गांवची तेंच्या खातीर तुज्या कडेन कितें प्लॅन आसा? कित्याक खुबशीं आमच्यो गृहिणी आसता घरान आसता, पण तांकां एक सायड बिजनस करपाची इच्छा आसता. घरच्या घरा कितें आसा अशें संदी मेळत जाल्यार. सो तेंच्या खातीर महिला मंडळां आसत, बायलां आसत, तांकां कितें तूं फुडें कसो वतलो? महिला सशक्तीकरण अजून पर्यंत जावंक ना. सिन्स 75 इयर्स आमी ते मनयतात. 60 वर्सां आमी लिबरेशनाची मनयतात. महिला सशक्तीकरण जावंक ना. वुमन इज हॅविंग द युनिवर्सल पावर. आमी देवी मानता तेका, देवी आमी पुजा करता, पण ह्या देवीक आमी दुखयता. कशी दुखयता? म्हारगाय वाडोवन तेंची दुखता. तांकां घरान पिंच लागता. तेंचो गॅस वाडलो कितें तांकां पिंच लागता. तेंची भुरगीं जेन्ना शिकना अंडर ग्रॅज्युएट रावतात तेन्ना पिंच लागता. म्हणून महिलां खातीर तुमच्या माध्यमांतल्यान हांव रिक्वेस्ट करतां, फक्त तेंचो तुश्टीकरण केलें. तांकां फक्त मिटिंगेक व्हेलें बसयलें आनी महिला मंडळ्स केले आपणाच्या फायद्या खातीर. महिला मंडळ आसा पळय तांकां आमची हांगा शाळा आहा, 3 क्लासी आसा, अशीच पडींग आसा. तूं जाणा शाळेचो आतां इशू जाला. हांव म्हणटलो शाळा ती हांव घेतां. एका रुमान महिलांक खातीर ट्रेनींग आनी रिलेटेड ट्रेनींग रिलेटेड कितें लागता. ह्या अंजुना कायसवा विलेज पंचायतीन इतलीं हॉटेलां आसा, तांकां रॉ मटेरियल कोण सप्लाय करता. टूथपीक लागता, हँडवॉश लागता, फ्लोर क्लिनर लागता, सोप लागता, शॅम्पू लागता.
जे कितें लागता पळय मसालेच लागता, कितलेशेच मसालेच लागता. केरळासून डायरेक्ट हाडलो मटेरियल आमकां, ओके, आनी तांकां महिलांक दिलें, हें सगळें करा म्हटलें. अनएम्प्लॉयड यूथ आहा पळय तेचे कडेन काडून दिलें, हेंच्यांनी 2 रुपया जोडले, तेंच्यांनी 2 रुपया जोडले, तांकां व्हरून डायरेक्ट सप्लाय केलें. वोकल फॉर लोकल म्हाजो एक कॉन्सेप्ट आसा. जें कितें जाय पळय तें लोकलीच तूं घेवपा जाय. महिला मंडळाची जी यंग यूथ आसा पळय, यंग लेडीज आहा पळय, हांगासर फुलां लागता, हॉटेलां आमची इव्हेंट्स जाता, फुलां खंयच्यान येता, भायल्यान येता. हांव म्हणटलो तुमीच स्टॉल घाला, कोणाक तरी सांगतलो तांकां फायनान्शियल एसिस्टन्स करा म्हणून. स्किमी 90 स्किमी आसा, तेतूनसून एक स्कीम दितलो आनी तांकां सेल्फ एम्प्लॉयड करतलो. भितर पयशे येतले 3-4 हजार जाल्यार 10-12 हजार येवपाची खूब गॅरंटी आसा. पण ह्या महिलांचो आजून पासून कोणी विचार करूना, जो हांवें केला. म्हणून महिलां कडेन रिक्वेस्ट आसा, तुमी सगळें सोडा, हे फावटी बदलाव हाडा आनी मागीर पळया फुडल्या 5 वर्सांनी तुमकां कितें मेळटलें पळय तें. रवी बाब, तूं जेन्ना आतां इलेक्शनाक रावला पळय, फाटलीं 5 वर्सां तूं तुज्या वार्डाचो डेव्हलपमेंट कसो पळयता? जाला, अंडर डेव्हलप उरल्या, कितें जालां? पळय, 2 डेव्हलपमेंटां आसता. एक आसता ह्युमन डेव्हलपमेंट, म्हणजे स्वताचें डेव्हलपमेंट जावपा जाय. एक आसता डेव्हलपमेंटल वर्क्स. डेव्हलपमेंटल वर्क करपाक न्ही पंचायत आसा, पंचायत फंड्स आसा. आतां 14 आनी 15 फायनान्स कमिशन आसा, ती सेंट्रल गव्हर्मेंटा येता. ZP फंड आसा, MLA फंड आसा आनी MP फंड आसा. हे फंड्स MP फंड कितलोसोच पडोवन आसा, पण खंयच्याच एका वॉर्ड मेंबरा इतली जिद्द जाली ना बाबा आपूण रेजोल्युशन घेतलो आनी हे गांवचें आपूण डेव्हलपमेंटल करतलो. बारीक बारीक जाल्या, जे पेवर्स घालप जाल्या, गटर बांदप जाला, हे जाल्या, पण डेव्हलपमेंटल म्हाजें काम ते थंय आसतलें. पण हांव म्हाजो मेन फोकस आसा ह्युमन डेव्हलपमेंट. आमच्या घरान जे 20 रुपया येता ते 40 रुपया कशे येवपाचे तेचेर म्हाजे विचार आसा. कित्याक सांग, वी आर द सेकंड हायेस्ट रेवन्यू जनरेटेड पंचायत आनी 70% लिकेज आसा. म्हणजे आमी नंबर 1 जावंक शकता. ते पयशे हांव कितें करतलो, सेग्रिगेट करतलो आनी इच एंड लोकांक दितलो डिफरंट सोर्स. म्हाजे कडेन आसा आयडिया कशें कितें करप, रेवन्यू कसो हाडप, तेचेर म्हाजे विचार केल्ले आसा. आनी CSR एक्टिविटीज म्हणून आसा. CSR एक्टिविटीजान खूब करूं येता. लोकांनी गुगल करून, बायलांनी भुरग्यांनी गुगल करून पळोवचें वॉट इज अ CSR एक्टिविटीज. हे राजकारणी जे आतां जे वॉर्ड मेंबर आहा पळय ते परतूय तुमकां सांगता, आपणाच्या बोल्सान घालता. CSR एक्टिविटीजान म्हाजें प्लॅनिंग आसा, आमची स्कुलां आसा पळय, सायकली प्रोवायड करपाच्यो, स्पोर्ट्सान फूल इक्विपमेंट्स दिवपाचें, जाय पळय तांकां पळय तें म्युजिकान फूल हे गॅजेट्स, पियानो जाय, ड्रम जाय, गिटार जाय, वायलन जाय, सगळें दिवपाचें. सिंगिंगान तांकां फुडें हाडपाचें. आनी कल्चरल एक्टिविटीज कितें आसा पळय आमच्यो, लायक घुमट आसा, पेटी आसा, तबलें आसा, ऑर कॅथलिकांचें जें कल्चरल कितें आहा तें तांकां दिवपाचें, तांकां प्रमोट करपाचें, तांकां एनकरेजमेंट करपाचें. हेतून कितें जातलें, जे भुरगो शिकता पळय 7वेन 8वेन जाल्यार 5वेन 6वेन तांकां एक लायन मेळटली. तेतूनसूनच ताका तेजें करियर करूं येता. कशें करूं, स्पोर्ट्सान आतां ICL आसा, IPL आसा, लीग मॅच आसा, स्टेटाक खेळूं येता, मागीर नॅशनलाक खेळूं येता, इंटरनॅशनल खेळूं येता. पण आतां ऑलिंपीक कसले तरी खेळ चालू आसा, तेतून जर बारीक जर पळोवशी जाल्यार आमकां बडायो मारतात आमी. 1 मेडल जिखले, 2 मेडल जिखले. एज पर द इंडियेचे पॉप्युलेशन दॅट इज 5% पासून ना. हेचेर खंय तरी ग्रावंड लेवलाचेर म्हणजे पंचायत लेवलाचेर पयलीं स्टार्ट जावपा जाय. मागीर तुवें जर आमच्या पंचायतीन जर केलें, कलांगूट पंचायत म्हणटलें रवीन केलें तेंच्या पंचायतीन, ती पंचायतीन लोक उठून उठतले. म्हणून खंय तरी बदलाव जावपा जाय आनी भुरग्यांक एक बरें एज्युकेशन दिवपा जाय. अंडर द CSR एक्टिविटी हांव स्कॉलरशीप पासून दितलो. कित्याक सांग, म्हाज्या बापायन म्हाका पयलींच सांगलां, एक हरामाचो पयसो भितर येवचो ना. म्हाजो बापूय कट्टर, करप्शन नाका ताका, रावपाक दिनासलो म्हाका तो इलेक्शनाक. पण हांवें ताका सांगलें एक संदी आनी हांव तुमच्या माध्यमांतल्यान लोकांक सांगूंक सोदता, हांव एकूच रावतलो फावट. 25 वर्सां 30 वर्सां थंय बसून चिपकून रावचो ना. एक कारण, कित्याक थंय न्ही बसलो कितें तूं आशा जाता, ग्रीड जाता. ती म्हाका ग्रीड घेवपाक नाका. म्हाका बापायचें म्हाजें उतार म्हाका सांबाळपा जाय, तें सर्वश्रेश्ठ. देवा फाटल्यान देवाक हांवें प्रण जालां, कित्याक हांव केन्नाच करप्शन करचो ना आनी लोकांच्या फाटल्यान रावतलो. तूं आतां एक बरें सांगलें की खुबशे जाण ते एका खुर्चेर बसले काय तांकां ती आशा तयार जाता, परत परत ते थंय तेतून मागीर ते घुसापतात. पण तुका तशें नाका. तुका लोकांनी फक्त एकदां संदी दिवची आनी परत 5 वर्सांनी आसतात. इलेक्शन लोकांच्या हातीनूच आसता, कोणाक हाडप कोणाक ना. हांव सगळ्या लोकांकूय सांगलां आनी एकूच फावट रावतलो. म्हाज्या फाटल्यान एक बरोसो यंग यूथ. आय बिलीव इन यंग यूथ, यंग वुमन. इट्स यंग इंडिया म्हणटा, पण यंग भितर कोण वयता म्हाका सांग. विधानसभेन यंग कोण आसा? एक विरेश बोरकर सोडलो, तो घासून बाबडो येयलो.
विरेश बोरकर सोडून आनी यंग कोण आहा सगळे अबाव 40s. रवी नायका असल्या मनशाक 8,000 मतां पडटा अजुनूय, तो 80+. कितें आसा फोंड्यान वचून पळय. हांव तुका एक एग्जाम्पल दिता, उदाहरण दिता. आमच्या अंजुनान तूं येता येयला आसतलो पळय, मुद्दो खंयचो आसपा जाय, रस्त्याचो मुद्दो आसपा जाय. ह्या इलेक्शनार रस्तोच ना आमकां, तुमी पळयला आसतले खडबडीत रस्तो सारको. हो मुद्दो आसपा जाय. पण थोडे वोटर्स खंय तरी भरकटल्या, पयशांचे आमीश दाखोवन भरकटले. हांगासर ह्या वॉर्डान तुमकां हांगला पळय तो लँड ग्रॅबर आसा पळय, तो पेवर्स घालता, तुका शॉपां बांदून दिता, तुका हांवें कालूच एकल्या बड्डेक मुदयो दिता, भांगराच्यो मुदयो तुका जाय पळय ते दिता. हांगासर आमचें देवूळ आसा. देवूळ ही आमची आस्थेचो श्रद्धेचो प्रश्न. हांगासर देवळांक पयशे मोडले, लाखांनी करोडांनी पयशे मोडले, तेच्या अगेन्स्ट वोट मागता आतां. म्हणजे आमची श्रद्धाय तूं विकती घेता. तो लँड ग्रॅबर श्रद्धाय तूं विकती घेता. तूं तो लँड ग्रॅबर म्हणजे कितें, कोमनिदाचे जागे सगळे हडप केल्या. 20,000 हडप केल्या, हांगासर 4,000 हडप केल्या, कोण म्हणटा 2 लाख हडप केल्या. जेन्ना आमी कोमनिदादान वयता पळय बाबा आमकां 200 स्क्वेअर मिटर दी. आतां एक घर आहा, 4 जाण भाव आसा, एकाच घरान रावता. तेंच्यांनी जर तांकां केन्ना अप्रोच जाले ते म्हटलें कोमनिदाद जागेच ना. पण हेंच्यांनी कितें तरी गुड्डुलसांव केलां, कोमनिदादचे जागे हडप केल्या आनी कोट्यांनी माया केल्या आनी हांगासर तो लोकांक दिता. म्हणजे लोकांक ते लाचारच ते हितून दवरता तो. आतां कितें करपा जाय, लोकांनी भायर सरपा जाय तितूनसून आनी पयसो आपूण स्वता कसो करतलो आनी आमचें देवूळ आमीच कशें बांदतले तेचेर विचार करपा जाय. कित्याक सांग, आमचें देवूळ न्ही तें, जाल्यार एकट्यान बांदलें कितें ना, तें मागीर एकट्याचो हक्क जाता मागीर तो. हो हांव तेका थँक्यू म्हणटा, तेणें बांदलें, पण तेच्या अगेन्स्ट तुवें वोट मागपाचो न्ही. राजकारणा खातीर वापर करप ना. राजकारणा खातीर खूब वापर जाता. आनी हांव तुमकां सांगता, आमची ह्यो वॉर्ड नंबर 7 आहा पळय, तो इट्स लायक विधानसभेक पळय कशें पयशांची अंदाधुंदी जाता. हांगासर तशें जालां. वॉर्ड नंबर 7 हांव गोंयच्या आवाजाचो मेंबर. गोंयच्या तुमी जाणा आसतले, संबंद गोंयाभर वावुरताले अगेन्स्ट द बिल्डर लॉबी. म्हाका खोशी भोगता म्हाज्या अगेन्स्ट बिल्डर लॉबी आसा आनी तेच्या अगेन्स्ट जर हांव जिखलो आनी हांव जिखतलो लोकांच्या आशिर्वादान, लोकांच्या वोटरांनी, आनी हांव तेका पयस धाडटलो. आमचोच गांवचोच तो. आदर आहा म्हाका, तेजेर रिस्पेक्ट आहा. पण लँड ग्रॅबर जावपा जायना, लँड लोकांक दिवपा जाय, तेचो देवाचो मिसयूज करपा जायना. सो आतां एक लास्ट क्वेश्चन विचारता रवी तुका. तूं आतां सांगलें की तुमचो हो वार्ड जो आहा तो कितलो हाय प्रोफायल आहा, कसो पयशांचो हांगा अंदाधुंद वापर जाता. तुका एज अ यूथ म्हणून तूं एक विचार घेवन रावला, बरे विचार घेवन रावला. लोकांची कितें लोक तुका दिसता पयशांच्या शिवाय तुका संदी दिवं शकतात म्हणून? हे फावटी म्हाका दिसता म्हाका संदी मेळटली. कित्याक काय म्हणल्यार प्रचार पळय कशें आसता, हांव म्हाज्या प्लेटीन कितें आसा पळय तें हांव सांगूंक शकता. म्हाज्या प्लेटीन चिकन आसा, पनीर आसा, बरी जेवणां आसा. पण हांव एक्चुली प्रोमोट म्हाजेंच करतालो, म्हाजेंच जेवण. पण गेले आतां जालें कितें, ह्या 10 दिसांक ऑपोजीट सायडीन जें आहा पळय तें बेळशाल्लें आहलें. आतां बेळशाल्लें जर लोकांनी खाल्लें तें तेंच्या पोटान जातलें, दुखतलें पोटान, हॉस्पिटलान वयचें पडटलें. म्हाजे विचार कशें आसा, तुका शॉर्ट टर्माक तें बेळशाल्लें मेळटलें, लाँग टर्माक मेळचें ना. सदांच लाँग टर्माचो विचार करपा जाय. म्हणून लोकांचे म्हाजे तुमच्या माध्यमांतल्यान हें गेलां पळय, लोक पडटले म्हाजे, लोक म्हाका वोट मारतले आनी एक संदी दितली तेंची सेवा करपाक. तर हे होते रवी हरमलकर, जे कायसू पंचायत, आमची अंजुणा कायसू पंचायत जी आहे ते अंजुणा कायसू पंचायतीच्या वार्ड नंबर 7 मधून ते निवडणूक लढवत आहेत. आणि त्यांनी सांगितलं की कशा तऱ्हेने त्यांचं विजन आहे, युवकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, किंवा इथला जो एक स्थानिक मुद्दा असतो सदाच तो म्हणजे टॅक्सी. गावचे ते त्यांचे जे लोक आहेत ते ह्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांचा हा व्यवसाय असाच चालू राहिला पाहिजे. आणि ॲप बेस्ड टॅक्सी हा जो ही जी संकल्पना आहे त्याला त्यांनी अतिशय कडाडून विरोध केलेला आहे. कारण आमचा पारंपरिक व्यवसाय हा आमच्या गोवेकरांच्याच हाती उरला पाहिजे असं त्यांचं मत आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं की ह्या वार्डात कशा तऱ्हेनं मोठ्या प्रमाणात पैशाचा आमिष दाखवून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. पण ह्यावेळी लोकांनी आपल्याला संधी द्यावी जेणेकरून आपण पुढील 5 वर्षात काहीतरी गावासाठी चांगलं करू शकतो, त्यांचं जे विजन आहे ते पुढे नेऊ शकतो. आणि त्यासाठी त्यांनी त्यांचा जाहीरनामा जो आहे तो सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यांचा प्रचार जो आहे तो सुरू आहे. आता मी त्यांना ऐकलं, त्यांचे विचार ऐकले आणि जर लोकांनी संधी दिली तर ते गावासाठी काय करू शकतात हे सुद्धा त्यांनी आम्हाला इथं बोलून दाखवलं. रविबाब, तुम्ही टाईम दिलो, आमच्याकडे उलयले आणि तुमचे विजन सांगले त्या खातीर आमचे गोवन वार्ता आणि आमचे जे व्ह्युअर्स आहात त्यांच्यावरती आम्ही तुमकां धन्यवाद म्हणटा आणि आम्ही हांगाच थांबता. देव बरें करूं. येस, थँक्यू.